हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. जसं की तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला, माझी खूप सारी बडबड ऐकली, तर आता मी सुरू करणार आहे एक छान असा नवीन ब्लॉग. मी आता 2 मेनू डिसाईड केलेले. ते म्हणजे एक मी बनवणार आहे आता ढोकळा, आणि तो पण मी गॅसवर न बनवता मी बनवणार आहे एअर फ्रायरमध्ये. म्हणजे तो मी ट्राय करणार आहे रिअलमध्ये. म्हणजे तसं बघायला गेलं तर मी ते ट्राय करणार आहे. जर झाला चांगला तर तो खाऊ, म्हणजे कसा पण झाला तर खायचंच आहे. तर ह्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण संपूर्ण ढोकळ्याचं जे प्रीमिक्स आहे किंवा जे बॅटर आहेत तर ते बनवणार आहोत. अगदी कमी साहित्यांमध्ये हा ढोकळा छान असा तयार होतो आणि खाण्यासाठी तर अतिशय अप्रतिम लागतो. आणि जर तुम्ही गॅसवरती बनवणार असाल तर त्याचंसुद्धा मी तुम्हाला टायमिंग सांगणार आहे की जेणेकरून तुमचा ढोकळा एकदम छान असा तयार होईल. मी आज ना ढोकळा एअर फ्रायरमध्ये बनवणार आहे त्याच्यामुळे. तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे याच्यामध्ये टाकण्यासाठी तेल, पाणी आणि साखर यांचे योग्य प्रमाण असलं आणि जो आपला सोडा असतो तर त्याचं योग्य प्रमाण असलं म्हणजे आपला ढोकळा एकदम छान असा तयार होतो. तर इथं ना ज्या चमच्याने आपण पोहे खातो तर त्या चमच्याने मी 4 चमचे तेल, 4 चमचे पाणी, 6 चमचे साखर आणि एक एवढा चमचा मीठ टाकलं आहे आणि थोडासा खाण्याचा कलर टाकलेला आहे, येलो कलर. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हळद टाकली तरीसुद्धा चालेल. आणि आता हे आपल्याला ना मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचं आणि थोडासा अगदी पाव चमचा हिंगसुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. हे सगळ्यात आधी फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपण त्यामध्ये जे डाळीचं पीठ आहे ना तर ते टाकून घेणार आहोत. तर इथं मी ना संपूर्ण ज्या सगळं आपण घेतलेलं होतं तर ते व्यवस्थित सगळं मी मिक्स करून घेतलं, म्हणजे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. आणि इथं ना जर तुमच्या हळदीला थोडा जास्त कलर येत असेल ना तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल, कारण की ऑलरेडी आपलं जे पीठ असतं ना तर त्याला कलर असतोच, त्याच्यामुळे मग नाही टाकलं तरीसुद्धा चालते. तर आता याच्यामध्ये ना आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे. तर ह्या प्रमाणासाठी ना जवळपास 120 ते 130 ग्रॅम हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचा परफेक्ट असा ढोकळा छान असा तयार होतो. तर त्याच्यामुळे ना इथं मी हे वाटी भरून बरोबर पीठ घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे पण अशी थोडीशी मोठ्या साईजची जर वाटी असेल ना तर तुम्ही त्याने सुद्धा घेऊ शकतात. आणि सोबतच ना जर तुम्हाला अंदाज नाही आला, म्हणजे पीठ थोडंसं जास्त झालं, तर मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की कशा प्रकारे पाणी वगैरे ॲड करायचं जेणेकरून संपूर्ण जो ढोकळा आहे ना तर तो छान असा तयार होतो. आणि पीठ शक्यतो ना एकदम बारीक असं घ्यायचं, ज्या प्रकारे मैदा वगैरे असतो ना त्याच प्रकारचं बारीक पीठ हवं. म्हणजेच जाडसर पीठ असलं ना तर ढोकळा व्यवस्थित चांगला होत नाही. आणि ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं असतं ना अगदी त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की कमी होतं आहे तर पुढे मी टिप सांगितलेली आहे की कशा प्रकारे आपण ओळखायचं असते की आपलं पीठ जे आहे, बॅटर जे आहे, तर ते अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे की नाही. तर आता इथं बघू शकता ज्या वाटीने मी पीठ घेतलेलं होतं ना अगदी त्याच वाटीने मी अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेते आणि आता हे आपल्याला मिक्सरमध्ये एक 2 ते 3 मिनिट छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं बॅटर एक छान असं तयार होतं. खूप जास्त हलवायची सुद्धा गरज पडत नाही. नाहीतर मग काय होतं जर आपण हाताने मिक्स करायला गेलो ना तर थोड्याशा गाठी तयार होतात पिठामध्ये, कारण आपण ज्यावेळेस पाणी टाकतो त्यावेळेस. आणि याच्यामध्ये ना लिंबूचा रससुद्धा टाकलेला आहे बरं का. जर तुम्हाला लिंबूचा रस टाकायचा नसेल तर तुम्ही जे सायट्रिक ॲसिड असतं तर ते सुद्धा टाकू शकतात, किंवा मग लिंबूचा रस जर असेल तर अतिशय छान, कारण की लिंबूने एकदम छान अशी टेस्ट येते. तर आता इथे मी हे संपूर्ण जे आहे बॅटर तर ते व्यवस्थित असं मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. आणि इथं आपण फूड कलर टाकलेला आहे ना तर त्यामुळे जरी थोडाफार जास्त फूड कलर झाला ना तर अजिबात काहीही होत नाही. जर आपण त्याच्या जागी हळद टाकली असते आणि ती जर थोडीफार जास्त झाली तर काय होतं की आपण ज्यावेळेस सोडा टाकतो, सोडा आणि हळद दोघं एकत्र झाले की त्याच्यावरती प्रोसेस होते आणि थोडंसं लालसर असं वरती येतं ढोकळ्याच्या, आणि तो थोडासा असा वाससुद्धा येतो. त्यामुळे मग शक्यतो जे आहे ना मार्केटमध्ये सुद्धा ते लोक जे आहेत तर ते फूड कलरच यूज करतात. तर आता इथे ढोकळ्याचं बॅटर आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे की नाही, कसं शोधायचं, कसं बघायचं. तर इथं बघू शकता जेव्हा चमच्याच्या बॅक साईडला आपण थोडंसं रेश मारतो ना असं, तर त्यावेळेस ना ती जी स्पेस तयार झाली ना तर ती तशीची तशीच राहते. म्हणजेच आपला ढोकळा जो आहे तर तो अगदी परफेक्ट असा तयार होईलच. 101% अजिबात बिघडणार नाही. आणि आता आपल्याला याला ना
एक 10 ते 15 मिनटं थोडंसं रेस्टसाठी ठेवायचं आहे। जर तुम्ही 1 ते 2 तास जरीसुद्धा ठेवून दिलं ना तरीसुद्धा चालेल, छान असं पीठ उलट मुरेल ते। तर आता इथं ना साईडला ठेवायचं। मी एअर फ्रायरमध्ये बनवते त्याच्यामुळे आपल्याला त्याला प्रीहीट वगैरे करण्याची काहीही गरज नाही आहे। सगळ्यात आधी हे जे टीन आहे ना तर त्याला मी म्हणजे हे केकचा टीन आहे तर त्याला मी तेल लावून घेते। जर तुम्ही गरम म्हणजे गॅसवरती करणार असाल ना तर काय करायचं की गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं आणि ज्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहे तर त्याच्यामध्ये ते ताटसुद्धा ठेवून द्यायचं, जेणेकरून ते ताटसुद्धा छान असं गरम होतं आणि त्याच्यावरती ज्यावेळेस आपण ढोकळ्याचं बॅटर टाकतो तर लगेच सेम टाईमला त्याच्यावरती प्रोसेस व्हायला सुरुवात होते। तर आता इथं ना 15 ते 20 मिनिट झालेले आहेत। तर आता इथं ना आपल्याला टाकायचा आहे सोडा। तर तुम्ही नॉर्मल जो बाजारामध्ये खाण्याचा सोडा मिळतो तर तो सुद्धा टाकू शकता। तर मी इथं ना इनोचा वापर करते। हे ना 5 ग्रॅम इनोचं सॅचेट आहे तर ते मी संपूर्ण यामध्ये टाकून घेत आहे। आणि जर तुम्ही ना इनोऐवजी खाण्याचा सोडा वापरणार असाल ना तर अगदी पाव चमचा या ठिकाणी तुम्ही खाण्याच्या सोड्याचा वापर करा। अगदी परफेक्ट असं जे आहे तर ते मेजरमेंट होईल आणि सोडा जो आहे तर तो ॲक्टिवेट व्हायला हेल्प व्हायला पाहिजे लगेचच। त्यासाठी अगदी थोडंसं यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ आणि 1 मिनिटभर म्हणजेच एक 10 ते 15 सेकंद आपण पल्स मोडवरती मिक्सरमधून हे व्यवस्थित फिरवून घेऊ। तर मी इथं फिरवून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता बॅटर किती छान असं दिसतंय। आता लगेचच ना आपल्याला हे संपूर्ण बॅटर ह्या टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि यामध्ये जर काही बबल्स वगैरे तयार झालेले असतील ना तर ते थोडेसे निघून जायला पाहिजे, म्हणून थोडंसं टॅप करून घ्यायचं। खरं तर ह्या ढोकळ्याची जी टेस्ट आहे ना तर ती अप्रतिम झालेली होती आणि अतिशय मस्त असा ढोकळा लागत होता। फक्त एअर फ्रायरचं जे टेम्परेचर आहे ना तर ते एक्झॅक्ट कळलं नाही, त्यामुळे त्या ढोकळ्यावरती ना थोडंसं असं जे कडक लेयर असते ना तर ती तयार झाली। जर हाच ढोकळा मी गॅसवरती जर केला असता ना तर मी तो तुम्हाला नक्की एकदा करून दाखवेल गॅसवरती सुद्धा अगदी सेम प्रोसेसने, तर एकदम परफेक्ट असा छान असा तयार झाला असता। तर आता इथे मी ना 180 वरती जवळपास 20 मिनटं हे ठेवलं होतं, त्याच्यामुळे ते जास्त झालं। जर गॅसवरती ठेवणार असाल ना तर 20 मिनटंच ठेवायचं आणि गॅसची फ्लेमनं सुरुवातीला थोडीशी हाय ठेवायची आणि नंतर थोडीशी कमी करायची, अगदी कमी थोडीच करायची। खूप जास्त जर कमी केली ना तर मग ते ढोकळा ना असा चिप्पट सारखा होतो। तर ढोकळा तयार होत होता तोपर्यंत मी इथं छान अशी फोडणीसुद्धा तयार करून घेतली। त्यामध्ये जिरं, थोड्याशा मिरच्या आणि कढीपत्ता टाकून घेतला आणि छान मिरच्या कढीपत्ता फ्राय झालं की त्यानंतर त्यामध्ये अर्धा वाटी पाणी मी टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखरसुद्धा टाकून घेतली आणि त्यानंतर आपल्याला हे छान असं संपूर्ण एक 3 ते 4 मिनिट व्यवस्थित छान उकळू द्यायचं, म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली फोडणी जी आहे तर ती छान अशी तयार होते। तर इथं एअर फ्रायरमधला ढोकळा जो होता ना तर तो बेक केल्यानंतरपर्यंतचा प्रयोग फसलेला होता। संपूर्ण जी प्रोसेस होती ना, चव वगैरे सगळं अतिशय अप्रतिम झालं होतं। इवन जे वरची साईड काढल्यानंतर ना खालच्या साईडला एकदम मस्त असा मऊसूत ढोकळा जो होता ना तर तो होता। पण ठीक आहे, काही वेळा असे प्रयोगसुद्धा आपल्याला करायचे असतात। जर तुम्ही पण ओव्हनमध्ये वगैरे करत असाल ना तर अशा वेळेस होतात। याच्यामध्ये ना खरं तर केक वगैरे जे आहेत ना तर ते छान होतात, कारण की अशा प्रकारचा बेक झालेला जर केक आपण तयार केला ना तर मी सुद्धा आज एअर फ्रायरमध्ये फर्स्ट टाइमच ढोकळा बनवला, कारण की बऱ्याचदा फक्त पिझ्झा वगैरे अशाच प्रकारचे जे आहेत ना तर ते मी एअर फ्रायरमध्ये बनवत असते। पण म्हटलं चला आज ढोकळा बनवून बघूयात। खरं तर चवीला जे प्रमाण आहे ते तर ते सगळं खूप छान झालं आहे, चव पण खूप छान लागते। पण ते जे आहे ना तर ते थोडंसं असं कडकसर झालं आहे, पण ठीक आहे, चव जी छान आहे तर तेच मेन इम्पॉर्टंट असतं। आणि कसं दिसण्यासाठी कसं त्याच्यापेक्षा तर याच प्रकारे ना प्रमाण वगैरे सगळं सेम घ्या तुम्ही। मी ज्या टिप्स सांगितल्या त्या सगळ्या वापरा, पण एअर फ्रायरमध्ये करू नका, गॅसवरतीच करा, मी तर असं सांगेल। आणि ठीक आहे, माझा प्रयोग होता हा आजचा, आणि प्रयोग असे करायला आवडतात मला, कारण की खाणारे जर असलं ना चांगलं, म्हणजे माझे मिस्टर जे आहेत ना तर ते कसं पण बनलं, म्हणजे खरं तर मला पर्सनली जरी नाही आवडलं नाही एखादा पदार्थ, खरं तर मी चांगलं बनवते। पण एखाद दिवशी असतं ना, जसं आज झालं की मी आज प्रयोग केला आणि तो फसला म्हणजे चवीला छान झाला आहे पण तो दिसायला चांगला दिसत नाही आहे खरं तर, पण
ते खूप आवडीने खातात आणि त्यांच्यावर ट्रायल करत असते मी ते खायला देऊन. तर असंच काहीसं आहे, पण चव बेस्ट झाली त्याची. खरं तर मी टेस्ट करून बघितला त्याच्यामुळे सांगू शकते. तर गॅसवरती केला तर अतिशय छान होईल. 20 मिनटं ठेवायचा, कारण की मी बऱ्याचदा नेहमी अशाच प्रकारे करते. तर मग मंडळींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.